पण असं असलं तरी सुद्धा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था पण बऱ्याच जणांची झाली आणि भाजपतल्या तर अनेक दिग्गजांची झाली आहे. कारण कराडमध्ये अगोदर आपण भाजपच्या अगोदर काँग्रेसकडे जाऊयात. पृथ्वीराज चव्हाण यांनी जंग पछाडून सत्ता काबीज केली होती. मात्र तिथं नगराध्यक्ष पदावर मात्र भाजपनं आपली बाजी मारली. तिकडे वाईमध्ये राष्ट्रवादीनं सत्ता मिळाली, मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार वाईमध्ये जिंकून आला. तर सांगोल्यामध्ये शेकापनं सत्तेवर आपली मोहोर उमटवली आहे, मात्र नगराध्यक्ष तिथल्या महायुतीचा आलाय, जे काही पक्षांनी एकत्र येऊन केली होती. खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेनं धोबीपछाड दिली, मात्र नगराध्यक्षपदी मनसेचा एकमात्र उमेदवार निवडून आला. येवल्यामध्ये नाशकात भुजबळांना मोठा दणका देत शिवसेनेनं सत्ता इथं काबीज केली आहे. तर नगराध्यक्षपदाची माळ मात्र इथं भाजपच्या गळ्यात पडली आहे, पण भुजबळांची मात्र इथं पिछेहाट झाली आहे, कारण ते स्वतः अनुपस्थित आहेत.